श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. दक्षिण कन्नड प्रांतात कारकळ नावाचा जिल्हा आहे. त्यात मंगळूर नावाचा तालुका आहे. तेथील देशस्थ ब्राह्मण पहिल्यापासूनच अत्यंत गरीब स्थितीत होते. साहजिकच त्यांना अत्यंत कष्टाळू जीवन जगावे लागत असे. त्यांचा तेथे चरितार्थ चालत नसल्याने गदग, हुबळी, धारवाडसारख्या शहरात पोटासाठी स्वयंपाक पाण्यासारखे जीवनाचे साधन पत्करून ते राहत असत. कर्नाटक प्रांतात श्री ब्रह्मानंद गुरूंचे नाव सर्वतोमुखी झाले असल्याने स्वयंपाकी, पाणके या नात्याने त्यांना श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ झाला. श्री ब्रह्मानंद गुरूंचे अगाध ज्ञान, उच्च प्रतीचे वैराग्य, दया, शांती वगैरे सद्गुण पाहून ते त्यांच्याकडे आकर्षिले गेले व ते श्री गुरूंच्या सेवेत निरत झाले. श्री गुरूंना उत्सव प्रसंगी, यज्ञ प्रसंगी, सप्ताह प्रसंगी, हरघडी भोजनाच्या कामी या लोकांचे अपरंपार सहाय्य होत असल्याने श्री गुरूंच्या ते विशेष नजरेत भरले. पर्यायाने श्री गुरु त्यांच्यावर फार प्रेम करू लागले. बिदरहळ्ळी येथील 13 कोटी श्री रामनाम जप यज्ञाच्या प्रसंगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज तेथे आल्यावेळी स्वयंपाक पाण्यासाठी दोडरामय्या, सणरामय्या वगैरे प्रमुख मंडळी आपापल्या 100-200 हस्तकांसह तेथे उपस्थित झाली होती. त्यापैकी गुत्तीरामय्याने आपल्या समाजाच्या उद्धारार्थ आपण श्रीमन महाराजांपुढे हट्ट धरला पाहिजे. श्री गुरु मनावर घेत नाहीत, श्रीमन महाराजांकडे बोट दाखवितात. ही संधी गमावता कामा नये असा विचार सर्वांपुढे मांडला व तो सर्वांना पटला. एके दिवशी श्रीमन महाराजांना सुगंधी तेलाने अभ्यंग स्नान घालून श्री गुरु परत येत असताना तुंगभद्रेच्या वाळवंटात ही मंडळी श्री गुरूंच्या पायावर लोळू लागली. काय पाहिजे, काय झाले असे विचारता आमचा उद्धार करा, आम्ही गरीब मागासलेले, उद्धाराचा मार्ग आम्हास मुळीच माहीत नाही. आमच्या गावी येऊन देवस्थान बांधवून श्रीरामाची स्थापना आपल्या हाताने केली पाहिजे अशी विनंती केली. बरे आहे, करूया असे श्री गुरूंकडून त्यांना आश्वासन मिळाले. सांगता महोत्सव संपताच अश्वत्थपूरची मंडळी जरी आपापल्या गावी गेली तरी गुत्तीरामय्या श्री गुरूंच्या सेवेस तेथेच राहिला. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे 1-2 वेळा गुत्तीरामय्याने गावी गेल्यावेळी आपण प्रत्यक्षात अनुभविलेल्या श्रीमन महाराजांच्या व श्री गुरूंच्या अगाध महिम्याचे इतके रसाळ वर्णन केले की त्यामुळे त्या सर्व लोकांच्या मनात भक्ती व प्रेम निर्माण होऊन ते श्री रामनामस्मरण करू लागले. त्यावेळी अश्वत्थपूर एक डोंगराळ वस्तीचा जवळजवळ निर्जन प्रदेश होता. त्यात नुई महादेव भट्टाचे एकमेव दुकान होते. शेकडो गगनचुंबी अश्वत्थ वृक्ष पसरले होते. एक मोठा पिंपळकट्टाही होता. त्या गावास पूर्वीचे नाव पिंपळ होते. वृक्षांनी गजबजलेले हे स्थानच देऊळ बांधण्यास योग्य असे ठरवून पी. नारायण अप्पांच्या आईचे वडील सुब्बराय भट्ट यांच्या अंगणातील कट्ट्यावर गुत्तीरामय्यांनी श्रीमन महाराजांचा फोटो व बिदरहळ्ळीस त्यांच्या हस्ते मिळालेले आशीर्वाद फळ ठेवून व मंत्राक्षता ठेवून नामसप्ताह सुरू केला व त्याच्या पाठोपाठ आपल्या स्वतःच्या खर्चाने हल्लीच्या देवळाचा गाभारा त्याने बांधला. त्यास सुमारे 200 रुपये खर्च आला. मग मात्र गावच्या पुढारी लोकांना या कृत्याने चालना मिळून त्यांनी देऊळ बांधण्याचा निर्धार केला व कार्यास प्रारंभही केला. देवस्थानचे बांधकाम 1910 मध्ये संपले. गावच्या इतर विघ्नसंतोषी लोकांनी नाना प्रकारे विघ्ने उपस्थित करून विरोध केला. ते रात्री लाकडे चोरण्यास गेल्यावेळी 2 वाघांनी त्यांना पळवून लावले. त्यांनी दिवसा प्रयत्न केले असता ज्या लाकडाखाली हात घालावा तेथे नाग निघू लागला. अखेर त्यांना तो नाद सोडावा लागला. श्रीमन महाराजांच्या व श्री गुरूंच्या पाठबळानेच विघ्नांचे परस्पर निराकरण होत असे. पुढे 1-2 वर्षात गाभाऱ्यावरील व भोवतालच्या पवळीचे बांधकाम संपले. काळ्या शिलेच्या श्रीराम, श्री सीता, श्री मारुती, श्री लक्ष्मण यांच्या प्रतिमा तयार करण्याबद्दल सूचनाही गेली. शिलेचे उत्तम सिंहासन तयार झाले. देवालयाच्या इमारतीसाठी कायमची जागाही दान म्हणून मिळविली गेली होती.
याप्रमाणे सिद्धता करून गुत्ती रामय्याने प्रतिष्ठापनेबाबतचा श्री गुरूंजवळ आग्रह धरिला. त्यांनी गडबड करू नकोस, श्रीमन महाराजांनाच बोलावूया असे सांगून त्यास गप्प केले. असो. साधक हो, श्री महाराज पंढरपूर येथे आल्यावर परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी तीर्थस्वरूप गुत्ती रामय्या यांना श्री महाराजांना विनंती कर व श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी बोलावून घे. सगळ्या लोकांना घेऊन आलेच पाहिजे, असा हट्ट धरून पाय धर, तुझे काम होईल असे सांगितले. परंतु श्री महाराजांनी मी तेथपर्यंत येण्याचा काही योग दिसत नाही, म्हणून हा ब्रह्मानंद बुवा तुमच्या येथे येऊन तुमचे कार्य करून देईल, तुम्ही काळजी करू नका. बुवा आला म्हणजे मीच आलो असे समजा असे सांगितले. यानंतर थोड्याच महिन्यांनी श्री महाराज समाधीस्थ झाले. त्यानंतर 2 वर्षे झाली तरी देखील गावात श्रीराम प्रतिष्ठापना झाली नाही. या दुःखाने तीर्थस्वरूप गुत्ती रामय्या यांना वाईट वाटत होते. त्यांची ही इच्छा परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी कशी पूर्ण केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.